आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज मी खूप खुश आहे सई. आज तू मला पुन्हा त्याच जागेवर भेटणार आहेस ज्या जागेवर आपली पहिली भेट झाली होती. मी कधीच विसरू शकत नाही तो दिवस ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं. तुला पाहिलं आणि बघतच राहिलो मी. इतकी साधी, इतकी सुंदर, इतकी नाजूक दिसत होतीस तू. त्याआधी मी कधीच इतकं सुरेख काही पाहिलंच नव्हतं. आज त्या भूमिपूजनाच्या निमित्ताने पुन्हा आपली त्याच जागेवर भेट होणार आहे. तुझं आणि माझं लग्न झालंय. तू माझी बायको आहेस हे कळल्यावर किती खुश होतील ना सगळे. तुझं आणि माझं नातं जन्मोजन्मीचं आहे सई. आपल्याला कधीच कोणीच वेगळं करू शकत नाही. तो देवांश तर मुळीच नाही. ठीक आहे मजा काय. नमस्कार. नमस्कार. सर, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात, आम्हाला खूप बरं वाटलं सर. हो ना, आज तुमची तब्येत बरी नसताना देखील तुम्ही इथे आलात. थँक्यू सो मच. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. इनफॅक्ट मला पण इथे येऊन छान वाटतंय. आनंद होतोय तुम्हा सगळ्यांना भेटून. सर, सैनी आली तुमच्या सोबत. मी तिला फोन करून इन्फॉर्म केलं होतं. ती मला नक्की येते असं म्हणाली होती. रेणुका मॅडम, मॅडम, तुम्ही एवढं प्रेमाने बोलवलं आणि मी येणार नाही असं कधी होईल का? हो ना, सई माझा शब्द टाळेल असं होऊच नाही शकत. सई, बरं झालं तू आलीस. किती दिवसांनी भेटतोय आपण. आणि ऐकलत का, आता ही आपली सई नाही राहिली आहे, ती सई देवांश जहागीरदार झाली आहे. तिला सगळ्यांनी मॅडम म्हणायचं. मॅडम प्लीज, तुमच्यासाठी मी कायम सईच असणार. मला मॅडम वगैरे नका म्हणू. बरं बरं बरं. अगं, पण तू एका फोनवर इकडे आलीस भूमिपूजनासाठी. खरंच खूप बरं वाटलं. तुझं इथे खूप खूप स्वागत आहे. पण एक विचारू का तुला, की तू सरांबरोबर का नाही आलीस? ऍक्च्युली रेणुका मॅडमचा जेव्हा कॉल आला ना, तेव्हा मी माझ्याच घरी होते. म्हणून परस्पर मी स्कूटी घेऊन इकडे आले. आणि सरांचं आणि माझं जेव्हा बोलणं झालं ना, तेव्हा मी त्यांना म्हणाले की आपण डायरेक्ट इकडेच भेटूया. आणि असंही कार्यक्रमाला उशिरा पोहोचणं बरोबर नाही. अच्छा,
म्हणजे अजूनही शाळेची वेळ पाळते तर सई. हो, सई अजून पण खूप पंक्च्युअल आहेत. सर तुम्हाला सांगते, सई आमची खूप चांगली शिक्षिका होती. तिची उणीव आम्हाला अजूनही जाणवते. हा, तुम्हाला सांगते, सई सगळी कामं ना अगदी मनापासून करते आणि म्हणूनच ती एकदम विद्यार्थ्यांची फेवरेट शिक्षिका होती. मॅडम, बहिणी आमच्या घरी सुद्धा सगळ्यांची फेवरेट आहे. देवांश सर, तुम्ही केलेल्या भरघोस मदतीमुळे आज शाळेची नवीन इमारत बांधण्याचं आमचं स्वप्न साकार होतंय. थँक्यू व्हेरी मच. नाही नाही मॅम, प्लीज मला थँक्यू म्हणू नका. हे फार काय असं विशेष केलं नाहीये. इनफॅक्ट मला असं वाटतं की तुम्ही सगळे जे काही करताय, मुलांना इतके चांगले संस्कार देताय, गरजू मुलांना एज्युकेट करताय, याच्यापेक्षा आणखी ग्रेट काय असू शकतं. थँक्यू. देवांश सर, सई, चला या. वहिनी, कशी आहेस तू? मी ठीक आहे. तू कसा आहेस? कैसा दिख रहा हूं? नेहमीसारखा रॉकी. वहिनी, ऍक्च्युली तुला घरी ना सगळेच जण खूप मिस करतायत. आपल्याला पूजेसाठी उशीर होतोय, निघूया. चल. गुरुजी, अजून किती वेळा पूजा सुरू व्हायला? एक 10 मिनिटं लागते. बर, मग तोपर्यंत आपण फोटो काढायचा का? आले. चला 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 चल. पूजेला अजून 10 मिनिटं आहेत. आपण तोपर्यंत एक फोटो काढायचा का? ये या सर. अरे ओमी सर, या ना प्लीज. नाही थँक्यू. दादा, ताई थोडं वाहना बाजूला, आम्हाला येऊ द्या फोटो मध्ये. हो, आम्हाला सुद्धा देवान सरांसोबत फोटो काढायचे. मॅडम थोड़ा पास में आ जाइए ना. सई, थोडं सरक ना. देवान सरांच्या बाजूला उभी राहायला लाजतेस का तू? आप भी थोड़ा पास में आ जाइए. थैंक यू. अरे वा, काय छान फोटो आलाय. देवान सर आणि सई मॅडमची जोडी किती छान दिसते ना. हो हो हो. खूप छान दिसतात दोघं एकत्र. सॉरी. तुम्ही इथे याल असं वाटलं नव्हतं मला, पण आलात. थँक्यू, थँक्यू सो मच. तुम्ही का थँक्यू म्हणता? तुमच्यासाठी नाही आलीये मी इथे. मला मॅडमने आग्रह केला म्हणून मी आली. तुमचा काही संबंध नाही. अरे विक्रम, कसा मित्र?
दिवसांनी अरे यार किती दिवसांनी भेटलायस. हो ना, शाळेतला जॉब सोडल्याच्या नंतर आज दिसतोयस. अरे होतास कुठे? अरे मी जरा अब्रॉडला गेलो होतो जॉबसाठीच. अरे वा मस्त. पण कॉन्टॅक्ट तरी ठेवायचा यार. हो ना, पण असू देत. आज हा भूमिपूजनासाठी आलाय, त्या निमित्ताने आपली भेट तरी झाली. अरे भूमिपूजन हे फक्त निमित्त आहे रे. मी खरं तर इथे सईला भेटायला आलोय. सईला भेटायला? हा. तू ठीक आहेस ना विक्रम? काय झालं? मी माझ्या बायकोला भेटायला येऊ नाही शकत? अरे भावा तू काय बोलतोयस कळतंय का तुला? विक्रम, सई मॅडमचं लग्न झालंय आता. हे बघ विक्रम, आता त्यांचा नाद सोड. अरे त्यांचा नवरा कोणी साधा सुद्धा माणूस नाहीये. देवांश जहागीरदारांशी लग्न केलंय त्यांनी. अरे खूप मोठे बिझनेसमॅन आहेत ते. ए ऐक, पण देवांश जहागीरदार असेल खूप मोठा बिझनेसमॅन, माझ्या समोर ना तो खूप छोटा आहे. छोटा तर डोकं चालत असेल बिझनेस मध्ये खूप, पण प्रेमाच्या बाबतीत मी त्याच्या खूप खूप पुढे आहे. लोकांना कळायलाच पाहिजे की सई फक्त आणि फक्त या विक्रमची आहे. अरे तू काय बोलतोय आम्हाला काहीच कळत नाहीये. विक्रम हे बघ, आम्हाला माहितीये सई तुला आवडायची. अरे पण तिचं लग्न झालंय यार. एक्झॅक्टली. अरे लग्न झालंय तिचं, माझ्याशीच लग्न झालंय तिचं. त्या देवांश जहागीरदारचा आहे ना तिच्याशी काही एक संबंध नाही. अरे त्याला वाटलंच कसं काय की सई त्याची होऊ शकते म्हणून? त्याला कळायलाच हवं की सई फक्त माझी आहे, तिच्यावर फक्त माझाच हक्क आहे. अरे विक्रम ऐक ना, ती सई खूप चांगली मुलगी. तिची इमेज खूप चांगली आहे सगळ्यांच्या नजरेत. तू असं प्लीज उगाच काही करू नको की ज्याच्याने तिची इमेज खराब होईल. अरे तेच सांगतोय मी. अरे बायको आहे ती माझी, तिच्या इमेजची काळजी मला नसणार का? पण काय ना की सत्य हे आता सगळ्यांसमोर यायलाच हवं, आणि म्हणून इथे आलोय मी. तुझा नक्की प्लॅन तरी काय आहे? इकडे दाखवतो. हा बुके मी कोणासाठी आणला माहितीये? एक गेस करा प्लीज गेस करा. अरे आज भूमिपूजन आहे. ऑफकोर्स तू प्रिन्सिपल मॅडमला अभिनंदन करण्यासाठीच आणला असशील ना? नाही 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 नाही, गलत जवाब, रॉंग आन्सर. हा बुके आय मीन हा सुंदर बुके माझ्या सुंदर बायकोसाठी आणलाय. पण काय ना की माझी बायको ना जरा नाराज चालली आहे माझ्यापासून. खूप चिडते ती माझ्यावर. एक गंमत सांगू, हा बुके जेव्हा मी तिला देईन ना त्यावेळेस ती ना हा बुके माझ्या तोंडावर फेकून मारेल, नाही तर ना जमिनीवर फेकून देईल. त्याच वेळेस यातून एक सरप्राईज बाहेर येईल. कसलं सरप्राईज? सईच्या आणि माझ्या लग्नाचं सर्टिफिकेट जे मी यात लपवून ठेवलंय. आणि सगळे लोक असे वाचून बघत राहतील. देवांश सर, सई, चला ना, पूजेची तयारी झालीये. या चला. या जमिनीवर शाळेसारखी महान वस्तू बांधली जाणार आहे, म्हणून आपण ही पूजा करत आहोत. सर्वात प्रथम आपण भूमिमातेची पूजा करणार आहोत, कारण बांधल्या गेलेल्या वास्तूला भूमिमातेचा कृपाशीर्वाद मिळतो आणि आपण योजलेले कार्य निर्विघ्नपणे पार पडते. आणि मग भूमिमाता आपल्याला यश, सुख आणि शांती देते. पण भूमी मातेची पूजा करण्याआधी आपण गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत, कारण कोणत्याही पूजेच्या आधी सर्वात पहिल्या पूजेचा मान बाप्पाला असतो. प्रथम गणपतीची पूजा करूया. ओम भद्रं कर्णभिः शृणुयाम देवाः
भद्रं पश्यमाक्षभिर्य जत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवांसस्तनूभिः। अगं का आलोय म्हणजे? अगं ह्या शाळेत जॉब करायचो मी. हे तू विसरलीस कसं आहे? विक्रम, तू इथे का आलाय हे आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. आम्हाला त्रास द्यायला आलास नाही इथे. नाही परत जायचंस. निघायचं लवकर इकडनं. हो मी बाय. हे मित्रा, चिल चिल, रिलॅक्स. हे बघ, हे काय तुझं घर नाहीये की तुम्हाला कधी हाकलून देशील. मागच्या वेळी तुम्ही लोकांनी मला पोलिसांच्या ताब्यात दिलं. सारखं सारखं नाही असं म्हणा, लक्षात ठेव. हे बघ विक्रम, इथे शुभ कार्य घडतंय. उगाच त्याला गालबोट लावू नकोस. सॉरी प्रिन्सिपल. हो, मला माहितच नाही हो की इथे वर्गही भरलाय. आणि मी काय इथे कोणाला त्रास द्यायला नाही आलोय हो. उलट तुम्हा सगळ्यांचा आनंद द्विगुणित करायला आलोय मी. सई, अगं बघ, तुझ्या आवडीची फुलं आहेत बघ ना. फोटोग्राफर काय कसं आहे तू? हे किती त्रास देणार आहेस मला तू? अगं सई, मी इतर नवऱ्यांसारखा स्ट्रेट नाहीये आणि किती प्रेम करतो तुझ्यावर सई. तू माझ्या प्रेमाचा गैरफायदा उचललायस का सई? चालेल मला, कारण मला तू अशीच आवडतेस सई. हो खरंच. अगं म्हणजे बघ ना सई, ही शाळेची होणारी इमारत, हे सगळं भूमिपूजन, हे सगळं कोणामुळे होतंय? तुझ्यामुळे होतंय सई. अगं तूच तर या शाळेसाठी डोनेशन जमवलंस, हा, आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज राबवल्या. नंतर शाळेला हा दिवस पाहायला मिळतोय सई. क्या बात आहे सई. आय एम प्राऊड ऑफ यू सई. आय एम प्राऊड ऑफ यू, माय वाईफ सई. विक्रम, तू हे काय बोलतोस? तुला कळतंय? सई देवांश सरांची बायको आहे. असं दुसऱ्यांच्या बायकोला स्वतःची बायको म्हणणं बरोबर नाहीये. हो टीचर, परत एकदा सॉरी हो. आपण तुम्ही ना चुकीच्या विद्यार्थ्याला ओरडताय. अहो तुम्ही ह्या विद्यार्थ्याला ओरडायला हवं. ह्याने माझ्या सईला माझ्यापासून दूर नेलंय. ए चुप बस. चुप बस, काहीही बोलू नकोस तू. ओ मी याला बाहेर काढ. मॅडम, आपण ना एक काम करूयात. आता ना थिअरी क्लासेस बंद करू आणि प्रॅक्टिकलला सुरुवात करू. ठीक आहे? मी पहिले प्रॅक्टिकल दाखवणार. मी हे बघा काय. बघा. हे आहे माझ्या आणि सईच्या लग्नाचं सर्टिफिकेट. आणि हा देवांश जहागीरदार माझ्या बायकोला, म्हणजे माझ्या सईला स्वतःची बायको म्हणून अख्ख्या जगभर हिंडवत असतो. ही सई बिचारी भोळी आहे, गरीब आहे, साधी आहे. हिची ना ह्यात काही एक चूक नाहीये. देवांच्या बोलण्यात ही आली आहे बिचारी.
हा देवांश ना, याला श्रीमंतीचा फार माज आहे. पैशांच्या बळावर याला अख्खं जग विकत घ्यायचंय. पण हा देवांश जागीरदार एक गोष्ट मात्र कधीच विकत नाही घेऊ शकला. ते म्हणजे माझं प्रेम. देवांश, हे मॅरेज सर्टिफिकेट सई माझी बायको असल्याचा ठोस पुरावा आहे. पास झाला विक्रम. असे 1000 कागद जरी बनवलेत ना, तरीही मी तुझी होणार नाहीये. आणि तू जगाला कितीही ओरडून सांग तरी सत्य हेच आहे की मी तुझी बायको नाहीये. कारण माझं लग्न देवांश सरांसोबत झालंय. त्यामुळे असं खोटं वागणं ना बंद करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, इथे तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. एक शब्दही बोलू नकोस. मॅडम, तुमचा आहे ना माझ्यावर विश्वास? पण सई, ते सर्टिफिकेट. सई, सॉरी, पण विक्रम खोटं का बोले? हो ना, तो उगाच तुझी बदनामी कशाला करेल ना. सई, मला असं वाटतं तू खरं काय ते सगळ्यांना सांगून टाका बस.